जनावराला कोण पाणी पाजायला येत नाही, चारा घालायला येत नाही, ते टिकोजीराव या राज्यामध्ये सरकारच्या आश्रयाखाली शेतकऱ्याचा गोठा लुटमार करणारे कोण? आम्ही तिथं लाखा 2-2 लाखाची जनावरं आणायची, पैसे कर्ज काढून तिथं जनावर खरेदीला घालवायचं आणि पुन्हा रस्त्यात येऊन तथाकथित गोरक्षकांनी ती जनावरं पोलीस स्टेशनला आणायचे, पोलीसवाल्यांनी ते जप्त करून पुन्हा गोशाळेला विकायचे, पुन्हा आम्ही न्यायालयात जायचं. म्हणजे हा गोरख धंदा सगळ्यांना लुटमार करण्यासाठी जर तुम्ही शेतकऱ्याच्या घराची राख रांगोळी करणार असाल तर हे योग्य नाही. कारण पोलिसांचं काम आहे तपास करण्याचं, खरोखर हे शेतकरी आहेत का? देशी गाय आमची गोमाता आहे, तो कायदा अस्तित्वात करा, त्याचा कायद्यामध्ये दुरुस्ती करा. जर्सी गाय ही काय तुमची गोमाता आहे? होस्टन गाय ही काय तुमची गोमाता आहे? बैल आमचा, त्याचं काय विल्हेवाट लावावे आम्ही ठरवू, म्हशीचं काय करावं, रेड्याचं काय करावं आम्ही ठरवू. बस सरकारला जनावरं सांभाळायची लयच, आता मी ते शब्द वापरत नाही, हौस आली असेल तर सरकारने गावात येऊन जनावरं खरेदी करावी. ते आमची आपण म्हणलं की सरकारच्या आश्रयाखाली नाही नाही, सरकारच्या आश्रयाशिवाय हे चालतं कसं? आणि मायबाप सरकार आहे, सरकार हे शेतकऱ्याच्या बाजूचं आहे का शेतकऱ्याला लुटणाऱ्याच्या बाजूचं आहे? आणि मी सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला महागात पडेल. तुम्ही शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये हात घालू नका. शेतकरी या तथाकथित गोरक्षकांना वैतागलेला आहे. पाहिजे असेल तर शेतकऱ्याची जनावरं उद्यापासून सरकारनं योग्य किमतीला खरेदी करावी आणि सांभाळावी. ते एवढा त्रास शेतकऱ्यांना व्हायला लागलाय. तुम्ही सरकार शेतकऱ्यांसाठी योजना जाहीर करता आणि दुसऱ्या बाजूला त्याचा गोटा लुटता, त्याचं खळं लुटता. हे अजिबात आता चालू देणार नाही. कारण मी जरी सरकारमध्ये असलो तर पहिला मी शेतकरी आहे, पहिला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे आमचा शेतकरीच नाही वाचला तर सदाभाऊ वाचून काय?